नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड, हिप्नोटिस्ट, काउन्सिलर व मोटिवेशनल स्पीकर। आज आपल्या समोर अंतर्मनाशी सुसंवाद या विषयावर संवाद साधण्याकरिता आलेलो आहोत। मित्रांनो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो, ती वाढविण्याकरिता आत्मसूचना कशा उपयोगात येतील या विषयावर व त्याचबरोबर या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये किंवा त्यानंतर काही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स किंवा आपण पोस्ट कोरोना स्ट्रेस डिसऑर्डर्स या काळामध्ये आत्मसूचना देऊन आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या एक्स्ट्रा एनर्जीचा उपयोग कसा करावा या विषयावर चर्चा करणार आहे। कोरोना व्हायरसनी जगामध्ये 210 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवेश केलेला आहे, त्याचं संक्रमण झालेलं आहे आणि त्यातही अत्यंत बलाढ्य व प्रगत राष्ट्रांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळेच आरोग्य सुविधेमध्ये असलेल्या असुविधा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे आपल्या देशात फार मोठी जीवितहानी होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे। असं असलं तरीही आजपर्यंत या विषाणूने आपल्या देशापेक्षा मागासलेल्या देशांमध्ये सुद्धा किंवा या 210 पैकी एकाही देशाला तो संपवू शकला नाही। त्यामुळे आपणही 100% जिंकणार यात शंका नसावी। कोरोना व्हायरसचा संसर्ग आपल्या देशातही सुरू झालेला आहे। यावर नियंत्रण करण्याकरिता 3 स्टेजवर काम करण्याची गरज आहे। एक आहे प्रिव्हेंटिव्ह मेथड्स, दुसरी आहे ट्रीटमेंट आणि तिसरी आहे पोस्ट कोरोना स्ट्रेस डिसऑर्डर मॅनेजमेंट। प्रिव्हेंटिव्ह मेथड्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आणि ते चांगलेही आहे। उदाहरणार्थ सोशल डिस्टन्सिंग किंवा वारंवार हात धुणे, कोणकोणत्या प्रकारच्या काळज्या घेतल्या पाहिजे यावर समाज प्रबोधन व जनजागृती चालू आहे। दुसऱ्या स्टेजवर सुद्धा काम सुरू झालेलं आहे। कोरोना विषाणूवर कोणत्याही प्रकारची औषधी जगात उपलब्ध नसली तरीही आपल्याकडे असलेल्या आरोग्यविषयक सुविधा वर आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे औषधोपचार केले जात आहेत। या 2 स्टेजवर काम छान चालू आहे, परंतु तिसऱ्या स्टेजवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे। ती स्टेज म्हणजे पोस्ट कोरोना स्ट्रेस डिसऑर्डर्स। या परिस्थितीमध्ये किंवा या परिस्थितीमधून निघाल्यानंतर जे काही मानसिक व मनोशारीरिक आजार निर्माण होणार आहेत त्यावर आतापासूनच व्यवस्थापन करण्याची गरज आहे। कोरोना विषाणूच्या प्रवेशानंतर कोविड-19 या रोगाशिवाय समाजामध्ये अनेक मानसिक आजार निर्माण होतील। त्यात सायकोटिक म्हणजे मनोविकृती व सायकोसोमॅटिक म्हणजे मनोशारीरिक या 2 आजारांमध्ये सायकोटिक रुग्णांना सायकॅट्रिस्ट मदत करतील, ते औषधोपचार करतील, तर सायकोसोमॅटिक मनोशारीरिक आजारांमध्ये सायकोलॉजिस्ट, हिप्नोटिस्ट, काउन्सिलर, मोटिवेशनल स्पीकर किंवा ध्यान, धारणा, चिंतन, योग, मेडिटेशन शिकवणारे प्रशिक्षक मदत करतील आणि हे विना औषधी मदत होऊ शकते। सायकोटिक पेशंट मध्ये 30 ते 40% रुग्ण असतील, तर 60 ते 70% रुग्ण हे मनोशारीरिक सायकोसोमॅटिक असतील आणि त्यामुळे या 60 ते 70% रुग्णांना विना औषधोपचार दुरुस्त करता येऊ शकतं। परंतु या ट्रीटमेंट करिता उपचार करणाऱ्यांची संख्याच म्हणजे सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर, हिप्नोटिस्ट, मोटिवेशनल स्पीकर किंवा
मेडिटेशन करिता आवश्यक असणाऱ्या सुविधा असुविधा ह्या मदत करतील यांची संख्या फार कमी आहे, त्यामुळे चिंतेची बाब आहे. असं असलं तरीही मित्रांनो, ज्या विज्ञानाच्या बढाया आपण मारतो की इतक्या दूर इतक्या वेगात 100% यशस्वी मारा करण्याच्या बढाया मारणारे हे प्रगत किंवा प्रगतशील राष्ट्र मानवी मनाचा मानवी मेंदूचा अभ्यास करण्यास बरेच मागे आहेत. कारण या मानवी मेंदूवर म्हणजे आपल्या डोक्यावर पिकलेलं साधं केस सुद्धा आजचं विज्ञान काळं करू शकलं नाही, ही तितकंच सत्य आहे. यापूर्वीही आपल्या देशात अनेक संसर्गजन्य किंवा साथीचे रोग येऊन गेलेत, पण त्याही काळामध्ये ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होती आणि ज्यांनी स्वतःची काळजी घेतली असे लोक जगलेत. त्यामुळे याही काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणं आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि हे जे करतील त्यांना घाबरण्याचं मुळात कारण नाही. मित्रांनो, रोगप्रतिकारक शक्ती ही जन्मतःच सर्वांचीच चांगली असते. त्यानंतर मात्र सकस आहार, नियमित व्यायाम यापेक्षाही जास्त महत्वाचं काम करतं ती आपली मानसिकता, मेंटॅलिटी. सकारात्मक मानसिकता रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास तर नकारात्मक मानसिकता रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरते. मागील 30 वर्षापासून मी समाजशास्त्र, मानसशास्त्र व समाजकार्याचा अभ्यासक आहे आणि या काळामध्ये मी हजारो व्याख्याने किंवा कार्यशाळा मानवी मन कसं काम करतं यावर घेतलेल्या आहेत. प्रत्येक मानवी शरीरामध्ये जवळपास 50 ट्रिलियन्स पेक्षा जास्त सेल्स असतात आणि प्रत्येक सेलमध्ये 1.4 एवढी ऊर्जा असते, 1.4 व्होल्ट. त्यामुळे जवळपास 700 ट्रिलियन पेक्षा जास्त व्होल्ट आपल्या प्रत्येक मानवी शरीरामध्ये ऊर्जा असते. परंतु ह्या सेल्स स्वतः मात्र कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्या सर्व सेल्सवर आपल्या मनाचं राज्य असतं. मानवी मेंदूच्या लिंबिक सिस्टीम मध्ये मन काम करतं एवढंच विज्ञान आजपर्यंत समजू शकलं. या मनाला समजण्यासाठी मानसशास्त्राचे पितामह सिग्मंड फ्राइड, ज्याला फादर ऑफ सायकोलॉजी म्हणतात, त्यांनी कॉन्शियस माइंड व सबकॉन्शियस माइंड असे 2 भाग केलेले आहेत. कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन. सध्या आपण जागृत आहोत, अवस्थेत आहोत, कळतंय, कॉन्शियस आहोत म्हणून त्याला जागृत मन सुद्धा म्हणतात. ते इकडे तिकडे कुठेही फिरतं म्हणून बाह्य मन, बाहेरचं मन म्हणतात. याला हिंदीमध्ये चेतन मन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो या काळात म्हणून याला व्यक्त मन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड. ते बाह्य तर हे अंतर्मन, ते जागृत तर हे सुप्त मन, ते चेतन तर हे अचेतन मन, तर ते व्यक्त तर हे अव्यक्त मन. म्हणून या पद्धतीने आपण याला समजून घेऊ. मित्रांनो, मानवी मनाला जर आपण संगणक समजलं, कम्प्युटर समजलं, तर बाह्य मन हे आउटपुट युनिट, अंतर्मन हे सीपीयू, तर या मनाला जे सूचना जे काम करतात ते कीबोर्डचं काम करतात. बाह्यमन आणि अंतर्मनाच्या मध्ये एक क्रिटिकल फॅकल्टी असते, त्याला आपण चिकित्सक प्रवृत्ती म्हणतो. त्या प्रवृत्तीचा उपयोग चाळणी किंवा गेट सारखा होतो. कोणता माल म्हणजे कोणती गोष्ट बाह्यमनातून अंतर्मनात ठेवायची आणि अंतर्मनातून बाह्यमनात काढायची, ही जी चिकित्सक प्रवृत्ती आहे त्यावर मात्र सूचनेचं काम चालतं. म्हणून सूचना कीबोर्ड किंवा माऊस सारखं काम करतं. आणि याच कम्प्युटरला आपण आत्मसूचना देऊन त्याचा उपयोग कसा करू शकतो, जे प्रतिकार शक्ती वाढवणे म्हणा किंवा आपले जे मनोशारीरिक आजार निर्माण होणार आहेत त्यावर याचा उपयोग कसा होईल हे आपण समजून घेत आहोत.
मानवी मनाचे मुख्य काम आहे विचार करणे. आपण आजारी पडणार असा सारखा विचार बाह्य मनात आला आणि तो काळ काही काळानंतर अंतर्मनात जातो. तो अंतर्मनात गेला की आपण आजारी पडतो. त्याला आपण बिलीफ सिस्टीम म्हणतो. त्यावर आपला विश्वास असला की आजारी पडतो. झोपेच्या गोळ्या घेणारे 80% लोक गोळी घेतल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात झोपतात. मित्रांनो, खरं पाहिलं तर झोपेची गोळी ही 30 ते 35 मिनिटांनंतर काम करते. मग 10 ते 15 मिनिटात हे लोक झोपतात कसे? कारण त्यांच्या डोक्यात हे मनाचं सूत्र काम करतं. डोक्यात विचार येतो की मी आता गोळी घेतली, त्याला त्यांच्या भावना लागतात आणि त्यांना झोप येते, कृती होते. त्यामुळे मेंदूचं सूत्र आपण समजून घेऊ म्हटलं तर ते सूत्र टी हा शब्द लक्षात ठेवा. टी म्हणजे चहा. टी प्लस ई इज इक्वल टू ए हे आपल्या मेंदूचं सूत्र आहे. टी म्हणजे थॉट, ई म्हणजे इमोशन इज इक्वल टू ए म्हणजे ऍक्शन. एखादा विचार मनात आला, त्याला का आपल्या भावना लागल्या तर बरोबर ऍक्शन होते. टी प्लस ई इज इक्वल टू ए. मग ही एखादी विचार आपला कंटिन्यू काही काळ राहिली तर ही कृती होते. हे मनाचं सूत्र आहे. टी या मेंदूच्या सूत्रामुळेच आपली कार्यक्षमता किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणं समजून घ्या. मुलीच्या लग्नामध्ये मुलीच्या आईवडिलांना किती दिवस काम करावं लागतं मित्रांनो? महिना दीड महिना तरी. आपण असं कधी पाहिलं का की मुलीच्या आईवडिलांनी महिना दीड महिना रोज रात्रंदिवस काम केलं, त्यामुळे लग्नाच्या दिवशी मुलीची आई किंवा मुलीचे वडील आजारी पडलेत आणि आपण जाऊन म्हणतो तुम्ही काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेतो. असं कधी घडतं का? क्वचित, लाखात एखादं उदाहरण. लग्नाच्या दिवशी त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसतो तरी हसत असतात. जेवल्याशिवाय जायचं नाही, भाजीत मीठ पडलं की नाही, अक्षता मिळाल्या की नाही, नातेवाईक दिसत नाही, सगळीकडे लक्ष असतं, मन प्रसन्नच असतं. कारण त्यांच्या डोक्यात विचार येतं हे माझ्याच घरचं काम आहे, मी नाही करणार तर कोण करणार, याला त्यांच्या भावना लागतात आणि कृती होते. प्लस यांची कार्यक्षमता वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढलेली असते. मग मुलीचे आई वडील थकतात केव्हा? मुलगी सासरला गेली की यांचे चेहरे बघा, एकतर मरतुकडे होतात किंवा आजारी पडल्यासारखे दिसतात. काही वेळेला आजारी सुद्धा पडतात. का बरं आजच थकले, आता का थकलेत? कारण आता त्यांच्या डोक्यात विचार येतो 1 महिना झालाय मी काम करतोय, आता मी थकलो, ही भावना लागते आणि ते कृती होते. प्लस म्हणजे तशीच्या तशीच कृती होते. ते थकल्यासारखी किंवा आजारी सुद्धा पडल्यासारखे दिसते. बरं, एवढं जरी झालं तरी रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलीच्या आई वडिलांना झोपता येत नाही. समजा मुलीचे आई वडील मोबाईल बंद करून झोपले आणि सकाळीच 1 वाजता झोपले तर, आणि सकाळीच कोणीतरी 4 वाजता येऊन बेल मारली तर कसे उठतील मुलीचे आई वडील? रागात की आनंदात? खुशी? निश्चितच रागात. मूर्ख कुठला, ही का वेळ आहे का, असं काहीतरी मनात शिव्या मारत उठवत येईल आणि दार उघडेल आणि पुढच्याला विचारले काय काम आहे. पुढच्याने एवढंच सांगितलं की साहेब, तुमची मुलगी ज्या बसमध्ये जात होती 80-90 किलोमीटरवर त्या बसचा अपघात झाला, तुमच्या मुलीच्या डोक्याला मार आहे, जावयाचा पाय फ्रॅक्चर झाला, इतके नातेवाईक अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत, याचा फोन मला आला, तुमचा फोन बंद असल्यामुळे मी तो मेसेज आपल्यापर्यंत द्यायला आलो आहे. आता काय होईल? धन्यवाद, तुम्ही जा, मी 2-4 तास झोपेल किंवा उद्या जाईल असं होईल का? बिलकुल नाही. 5 ते 10 मिनिटात ते तयारी करतील. जे कोणतं वाहन मिळेल त्याने तिथे जाऊन पोहोचतील. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर पुन्हा 8 दिवस काम करायचं आहे. करतील की नाही? निश्चित करतील. कुठून ताकद आली? तो म्हणतील का की थांबा, मी योगा करतोय, विपश्यना करतोय, आर्ट ऑफ लिव्हिंग करतोय, कोणतंही तंत्र वापरलं नाही. मग 8 दिवस काम करण्याची शक्ती कुठून आली? तर मेंदूच्या सूत्राने काम केलं मित्रांनो. डोक्यात विचाराला माझ्या घरचं काम आहे का, माझ्या मुलीचा अपघात झाला का, मी कुठे थकलोय, नाही थकलो, पुन्हा प्लस कृती. म्हणजे
सकारात्मक विचार मानसिकता जी आहे ती रोगप्रतिकारक शक्ती किंवा कार्यक्षमता वाढवण्यास कारणीभूत ठरते, तर नकारात्मक विचार ही रोगप्रतिकारक शक्ती किंवा कार्यक्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरते. अनेकदा हा रुग्ण मरेल म्हणून रुग्णालयातून दवाखान्यातून त्याला डिस्चार्ज दिला जातो, त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. काही दिवसात काही महिन्यात मरेल अशी सूचना दिल्यानंतर सुद्धा अनेक रुग्ण अनेक महिने किंवा अनेक वर्षे जगल्याचे उदाहरण आपणालाही माहित असतील. का बरं असं होतं? कारण ते सकारात्मक जर विचार करतील की मला काही फार मोठा आजार झाला नाही, मी यातून वाचू शकतो किंवा मी आणखी जगू शकतो, तर ते जास्त दिवस जगतील. दुसरं उदाहरण बघू. माझ्याकडे काउन्सिलिंग सेंटरला अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढविण्यासाठी येतात. त्यात तर काही योगा टीचर्स सुद्धा आहेत. या लोकांची एक तक्रार असते. वजन वाढणाऱ्या लोकांची तक्रार वेगळी असते, वजन न वाढणाऱ्या लोकांची तक्रार वेगळी असते. ते आल्याबरोबर म्हणतात, सर मी डायटिंग करते, मॉर्निंग वॉकला जाते, हवा खाल्ले तरी मोठेच होते. आता हवा खाल्ले तरी मोठेच होते या विचाराला त्यांच्या भावना लागतात आणि त्यांची कृती मोठं होण्यामध्ये होते, वजन वाढण्यात होते. तर वजन ज्यांचं वाढत नाही ते लोक म्हणतात, सर काजू खातोय, किसमिस खातोय, मलाई खातो, दूध घेतो, नॉनव्हेज घेतो, कितीही खा, पण माझं वजनच वाढत नाही. आता माझं वजनच वाढत नाही या विचाराला त्यांच्या भावना लागतात आणि वजन वाढत नाही ही कृती होते. खरं पाहिलं ते लठ्ठ लोकांपेक्षा बारीक लोक जास्त जेवतात. आपलं विज्ञान म्हणतं जास्त जेवलं तर वजन वाढतं, कमी जेवलं तर कमी होतं. मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये तसं नाही. मानवी मेंदूचं सूत्र इथे काम असं करतं, जर वाढतं म्हटलं तर वाढेलच, मग तुम्ही काही करा, आणि वाढतच नाही म्हटलं तर काही करा, वाढणार नाही. येथे सुद्धा मेंदूचं सूत्रच काम करतं, टी. त्यांच्या डोक्यात विचार येतं, माझं वजनच वाढत नाही किंवा वजन वाढतं, त्याला भावना लागतात, त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही किंवा कमी होत नाही. अनेकदा काही रुग्णांना हा रुग्ण काही दिवसात किंवा काही महिन्यात मरेल म्हणून रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो आणि घरी आल्यानंतर असे रुग्ण अनेक महिने किंवा अनेक वर्षे जगल्याचे उदाहरण आपल्याला माहित असेल. इथे सुद्धा मेंदूचं टी हे सूत्रच काम करतं. मागील 30 वर्षापासून मी संमोहनशास्त्राचा अभ्यासक आहे आणि संपूर्ण देशात व काही विदेशात मी संमोहनाचे 2554 कार्यक्रम सादर केलेले आहेत. अशाच एका कार्यक्रमामधल्या कोणीतरी व्यक्तीने मला काही वर्षापूर्वी फोन केला, सर आमचे एक ओळखीचे व्यक्ती आहेत, त्यांना कॅन्सर झालेला आहे, वय 55-56 असावं, आणि काही दिवसापूर्वीच त्यांना 6 महिन्याच्या आत हे रुग्ण मरतील म्हणून घरी पाठवण्यात आलेले आहे. परंतु आपल्या संमोहनाचा काही उपयोग होईल का म्हणून आपल्याशी संवाद साधतोय, संपर्क करतो आहे, तर आपली काही मदत होईल का सर? तर मी म्हटलं निश्चितच होईल. माझ्या काही त्यांनी आदेश ऐकलेत, ज्या काही मी रिलॅक्सेशन मेथड वगैरे सांगेल त्या जर ऐकल्यात तर 100% फायदा होईल. म्हणून मी ती केस जी आहे ते त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर 4-5 विजिट मध्ये हिप्नोथेरपी, संमोहन उपचार दिलेत आणि काही रिलॅक्सेशन मेथड, काउन्सिलिंग ह्या पद्धती वापरल्यात आणि स्वतःला एक ऑटो सजेशन टेक्निक, स्वयंसूचना देण्याचं तंत्र शिकवलं. मित्रांनो, या व्यक्तीने त्या तंत्राचा उपयोग रेग्युलर नियमित केला आणि पुढे 8 वर्षे जगल्याचे उदाहरण माझ्याकडेच आहे. तर हा व्यक्ती 8 वर्षे कसा जगला? जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं 6 महिन्याच्या आत मरेल, तर त्यांच्या डोक्यात एक सकारात्मक विचार आला. कारण त्या पद्धतीने आपल्या विचाराप्रमाणे सेल्स पण काम करतात आणि मग त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. त्यांच्या डोक्यात विचार आला, मी जगू शकतो, हा एक आजार आहे, काही दिवस आणखी जास्त जगू शकतो. ह्या सकारात्मक विचारामुळे 8 वर्ष जगल्याचे उदाहरण आपल्याला माहित आहे. असे अनेक उदाहरण आपल्याला माहित असतील.
यालाच आपण विलिंग पॉवर सुद्धा म्हणतो. या सृष्टीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे विज्ञान. मित्रांनो, याच विज्ञानामध्ये प्लेसिबो इफेक्ट, नोसिबो इफेक्ट आणि बियॉन्ड द सायन्स हे शब्दप्रयोग वापरले जातात. जेव्हा विज्ञानाच्या नियमाच्या बाहेर काहीतरी घडतं किंवा होतं, तेव्हा बियॉन्ड द सायन्स हा शब्द प्रयोग वापरून विज्ञान मोकळं होतं. आता एक प्लेसिबो इफेक्ट कसं काम करतं हे थोडं आपण समजून घेऊ. अनेकदा अशिक्षित अंधश्रद्धाळू लोकांना धागा, दोरा किंवा मंत्रलेले पाणी किंवा एखादे औषधोपचार म्हणजे रोगनिदान न झाल्यानंतर सुद्धा केलेला औषधोपचारामुळे रुग्ण बरे होताना दिसतात. खरं पाहिलं तर यामध्ये कसलीही शक्ती नसते. धागा, दोरा, मंत्र किंवा मंत्रलेल्या पाणी, लिंबू, काही शक्ती नसते. मग ते बरे कसे होतात? तर त्यांच्या डोक्यात विचार येतो की मी आता धागा बांधला, मंत्रलेलं पाणी घेतलं किंवा ही औषधी मला दिल्यात आलेली आहे, त्यामुळे मी बरा होत आहे. हा सकारात्मक विचार आल्यामुळे ते रुग्ण बरे होतात. यालाच विज्ञानाच्या भाषेत प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. तर बऱ्याचदा असंही होतं की रुग्णाचा औषधोपचार बरोबर दिले जातात, कारण रोग निदानच बरोबर केले जातं, परंतु रुग्णाचा त्यावर विश्वास नसेल, मला औषधोपचारच बरोबर दिलेले नाही किंवा हे डॉक्टरच नीट नाहीत, याच्यावर विश्वास नसेल, फेथ नसेल, बिलीफ नसेल, तर त्या रुग्णाला त्याचा फायदा होत नाही किंवा तो रुग्ण अशक्त होतो, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तर किंवा लवकर मरतो. याच भाषेत आपण याला नोसिबो इफेक्ट असं म्हणून ओळखतो. या उदाहरणावरून सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार केल्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढते किंवा कमी होते असा सिद्धांत आपल्याला काढता येईल. मित्रांनो, आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यानंतर प्रायव्हेट किंवा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या 40 ते 50% पेक्षाही कमी झालेली आहे आणि मृतांचा आकडा सुद्धा अत्यंत कमी झाल्याचे आढळते. मग का बरं असं झालं? रुग्ण दवाखान्यातही गेले नाही, त्यांना नीट औषधोपचार सुद्धा नाही, मग मृत्यूचं प्रमाण का बरं कमी आहे? तर कारण मित्रांनो, ह्या रुग्णांच्या डोक्यात एक विचार येतो की कोरोना हा जो आजार आहे, ज्याला आपण कोविड-19 म्हणतो, हा आजार फार मोठा असून हा जर आपल्याला झाला तर आपण मरणारच. त्यापेक्षा आपला आजार जो आहे तो छोटा आहे, मी सहज याला पेलू शकतो, समजू शकतो किंवा यामध्ये अधिक काळ जगू शकतो. हा सकारात्मक विचार आल्यामुळे या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण बरंच कमी झालं किंवा ते घरी विना औषधी किंवा ज्या काही घरी छोट्या मोठ्या औषधी असतील त्यात ते बरे होत असल्याचे उदाहरण आपल्याला सहजपणे लक्षात येत आहे. या उलट कोरोनाच्या नकारात्मक विचारामुळे आणि या वातावरणामुळे अनेकांना साधा ताप जरी आला, खोकला झाला, घसा धरला तर मला कोरोनाचा संसर्ग झाला की काय असा विचार आल्यामुळे अनेकांना एन्झायटी किंवा कोरोना फोबिया निर्माण होत आहे आणि होणार आहे. कारण काही लोक बाहेर देशातून जे आलेत त्यांच्या काही मला क्लिप्स आलेल्या आहेत. काही लोकांनी एक 9-10 वर्षाच्या मुलीची क्लिप मला पाठवली की सर, आम्ही कधीच बाहेर गेलो नाही, ही अक्षरशः कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19चा आजार झाल्यावर जे काही सिम्पटम्स आहे तशी वागते आहे. का बरं असं होत आहे? कारण मित्रांनो, इथे सुद्धा मेंदूचं सूत्र काम करतं. त्यांना जर वाटायला लागलं की मला आता ताप आला, कोरोना व्हायरस होईल, तर त्यांच्या शरीरामध्ये बायोलॉजिकल व बायोकेमिकल्स बदल होतील आणि अनेकदा ही सर्व लक्षणे, कोरोनाची सर्व लक्षणे त्यांच्यामध्ये दिसतील आणि आता दिसत पण आहेत. आपण असंच एक उदाहरण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. एका व्यक्तीला, गुन्हेगाराला उद्या फाशीची शिक्षा होणार आहे. त्याला आदल्या दिवशी एका अंधाऱ्या कोठडीमध्ये डोळ्याला पट्टी बांधून बिनविषारी साप चावायला लावला आणि त्याच्या जवळ कोब्रा, विषारी साप सोडला आणि त्यानंतर डोळ्याची पट्टी खोलली. त्यामुळे त्या रुग्णाला, त्या गुन्हेगाराला वाटलं की आपल्याला हा
विषारी सापच चावला असा सारखा विचार आल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये विषारी साप चावल्याची जेवढी लक्षणं होती, म्हणजे अंग निळं पडणं वगैरे अशी सगळी लक्षणं त्याच्यामध्ये आढळली. यावरून मानसशास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की विचारांमुळे माणसाच्या शरीरामध्ये बायोलॉजिकल किंवा बायोकेमिकल्स बदल होतात असं सिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि हे आपणही वाचलं असेल. एवढेच नाही तर या काळामध्ये टीव्ही किंवा दैनिक किंवा लोकांच्या अफवा यामुळे कोरोनाबाबत नकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि हा नकारात्मक विचारामुळे किंवा काही गोष्टी आपण ज्या फायद्याच्या सांगतो, वारंवार हात धुणे, यामुळे सुद्धा एक वेगळा दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. आणि तो एक आजार होण्याची शक्यता आहे, ज्याला आम्ही OCD म्हणतो, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स. साध्या सोपे जर समजलं, भाषेत जर समजायचं असेल तर वारंवार एखादी कृती करणे, जसे वारंवार खूप हात धुणे किंवा आंघोळीला खूप पाणी वापरणे किंवा वारंवार लॉक चेक करणे, कोणती तरी कृती वारंवार करणे. माझ्याकडे तर एक रुग्ण असा आला की तो आपले स्वतःचे कपडे धुतो, त्याबरोबर त्याचे बूट पण धुतो आणि दिवसातनं 20 ते 25 वेळा तो हात धुतो, त्यापेक्षाही जास्त. आणि आंघोळीला 2 ते 2.5 ड्रम पाणी वापरतो. याला OCD म्हणतो. आता या रुग्णांची संख्या खूप वाढणार आहे, कारण कोरोनाच्या भीतीमुळे नकारात्मक विचार. आणि अनेक जे रुग्ण आहेत किंवा काही रुग्ण नीट होतील तर काही रुग्ण मरतील, यांचे नातेवाईक, शेजारी, यांना ओळखणारे लोक, यांच्यामध्ये अनेक मनोशारीरिक आजार निर्माण होतील, मानसिक आजार सुद्धा निर्माण होतील, जसं नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, नाही का, किंवा आपण ज्याला एन्झायटी म्हणतो, फोबिया आहे, BP शुगर वाढेल, अस्थमा ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतील, हिस्टेरिया सारखे काही आजार निर्माण होतील. त्याचबरोबर काही मनामध्ये ज्या नकारात्मक विचार आल्यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होतील, काही लैंगिक समस्या निर्माण होतील. आणि त्यामुळं या आजारांवर आत्मसूचना कशा उपयोगात पडतील हे आपण आता कृतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपण पहिली कृती करून बघू. मित्रांनो, आपले पहिल्यांदा मी करून दाखवतो, नंतर ही क्लिप पॉज करून आपण करून बघाल. आपले दोन्ही हात छातीच्या अंतरा एवढे पुढे ठेवा, आपले डोळे बंद करा. मी करतोय. एक लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. आणि श्वास नॉर्मल केल्यानंतर मनातल्या मनात स्वतःला सूचना द्यायच्या. मी जोरात देतोय, माझे दोन्ही हात जवळ येत आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे. एकाग्र चित्ताने द्यायचे आहे, इकडे तिकडे विचार जाऊ द्यायचे नाही, हातावर लक्ष ठेवायचं नाही, एकच विचार करायचा, माझे दोन्ही हात जवळ येत आहे, 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 आणखी जवळ येत आहे, आणखी जवळ येत आहे, आणखी जवळ येत आहे, आणखी जवळ येत आहे, 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 आणखी जवळ येत आहे, आणखी जवळ येत आहे, आणखी जवळ येत आहे, दोन्ही हात जवळ येत आहे, एवढंच म्हणायचं. हात चिकटले की डोळे उघडायचे. आता हीच कृती आपण करून बघा. आपल्यापैकी 90% लोकांचे हात चिकटले असतील. का बरं हात चिकटलेत मित्रांनो? कारण आपले हात चिकटल्यावर काही बक्षीस मिळणार होतं का, किंवा नाही चिकटले तर काही शिक्षा होणार होती का? नाही. एक साधा सिंपल विचार आपल्या डोक्यात आला की माझे दोन्ही हात जवळ येत आहे. काही क्षणात, काही सेकंदामध्ये त्याला आपल्या भावना लागल्या, त्यामुळे आपले हात चिकटले, ती कृती झाली. हे TEA सूत्रामुळे झालं. आता दुसरी कृती करून बघू, म्हणजे आणखी आपल्याला समजणं सोपं जाईल. आपले दोन्ही हात या पद्धतीने बोट एकमेकांमध्ये फिक्स करा. या अंगठ्या जवळचे पहिले 2 बोट बाजूला करा, दूर करा, क्रॉस नाही, सरळ दूर करा. आणि या दोन्ही बोटांच्या मध्ये एकटक एकाग्र चित्ताने पाहत राहा, एकाग्र चित्ताने पहा. ही कृती करताना आपले विचार मात्र कंटिन्यू त्या मधल्या सेंटरमध्येच असावेत, कुठे इतरत्र जाऊ देऊ नका. आपले सुद्धा बोट चिकटले असतील. का बरं चिकटले? तर मित्रांनो, तुम्ही ही कृती मी करताना माझ्याकडे बघितलं आणि माझे बोट जवळ येऊन चिकटले. हे पाहिल्यामुळे तुमच्याही डोक्यात विचार आला. या दोन्ही बोटांच्या मधोमध पाहिलं तर बोट चिकटतात, त्यामुळे त्याला तुमच्या भावना लागल्या आणि बोट चिकटण्याची कृती झाली. मित्रांनो, हीच कृती जरा वेगळ्या पद्धतीने नकारात्मक विचार केला तर काय होते ते पाहू. पुन्हा ही कृती करूया. पुन्हा आपले हात असे धरा, परंतु यावेळेस
मात्र एकच विचार करायचा, माझे बोट जवळच येणार नाही, हा सारखा विचार करायचा. पाहूया काय होतं. मी करून दाखवतो. पहिल्यांदा आपले दोन्ही बोट पुन्हा बाजूला केलेत आणि या दोन्ही बोटांच्या सेंटरमध्ये बघून मी विचार करतोय एकच, की माझे बोट जवळच येत नाहीत, जवळच येत नाहीत. हे मनातल्या मनात विचार करतोय. आता माझे बोट चिकटले नाहीत. आपणही करून बघा. आपल्याही 90% पेक्षा जास्त लोकांचे बोट चिकटणार नाहीत. का बरं असं झालं? कारण इथे आपल्या डोक्यात विचार आला, माझे बोट चिटकतच नाही, त्याला भावना लागल्या आणि कृती झाली. यावरून असं सिद्ध करता येतं की सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार आपल्या शरीरावर किंवा बायोलॉजिकल आणि बायोकेमिकल्स सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात, हे सिद्ध करता येईल. मित्रांनो, या कोरोनामुळे, या परिस्थितीमुळे काही जे रुग्ण आहेत, काही रुग्ण ठीक होतील तर काही रुग्ण मरतील. या रुग्णांचे कुटुंबीय आहे, मित्र आहे, शेजारी आहे, यांना ओळखणारे लोक आहेत, यांच्यामध्ये काही वेगळ्या समस्या निर्माण होतील. मनोशारीरिक जास्त होतील, सायकोलॉजिकल होतील. त्यामध्ये नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, फोबिया आहे, काही वेळा मायग्रेन आहे, झोप न येण्याची समस्या आहे, बीपी आहे, शुगर आहे किंवा अस्थमा, ॲलर्जी, हिस्टेरिया यासारखे अनेक आजार पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि या आजारांवर आत्मसूचना एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आपण सुद्धा या आत्मसूचनेचा परिणाम करून घ्यायचा असेल तर मी सांगतो, पुढे सांगतो, या पद्धतीने नियमित याचा उपयोग केल्यास निश्चितच याचा फायदा होईल. मित्रांनो, रोज सकाळी उठल्याबरोबर आपल्या बाह्य मनामधल्या सूचना अंतर्मनात किंवा अंतर्मनातल्या सूचना बाहेर मनात येण्यास फार चांगला काळ असतो. त्यामुळं यापुढे आजपासून जरी केलं तरी चालेल की रोज सकाळी उठल्याबरोबर शांत बसा, संपूर्ण शरीर रिलॅक्स अवस्थेत बसा, 3दा लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. श्वास सोडल्यानंतर डोळे बंद करा किंवा रॅन्डम अवस्थेमध्ये, ही अवस्था डोळे बंद करून सुद्धा श्वास घेतला सोडला तरी चालेल. आणि मनातल्या मनात स्वतःलाच काही सूचना द्या ज्या आपल्याला आवश्यक असतील त्या. की एखादा आजार असेल तर दिवसेंदिवस मी आजारापासून बरा होतोय, दिवसेंदिवस माझी मानसिक आणि मनोशारीरिक जे रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढते आहे, दिवसेंदिवस मला शांत झोप येत आहे, दिवसेंदिवस माझ्या मनामध्ये असलेली भीती कमी होत आहे, अशा पद्धतीच्या सूचना द्या. त्याचबरोबर काही व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा काही वाईट सवयी असतील त्या सोडवण्यासाठी किंवा काही मनोशारीरिक आजार असतील किंवा काही स्वभावामध्ये बदल करता येत असतील तर यासाठी आत्मसूचना तुम्ही या पद्धतीने देऊ शकता की दिवसेंदिवस मला शांत झोप येत आहे, दिवसेंदिवस सकाळी उठलं की मला प्रसन्न वाटते आहे, दिवसेंदिवस मला चांगल्या सवयीविषयी आवड निर्माण होत आहे, दिवसेंदिवस दारू, तंबाखू, सिगारेट किंवा अफू, गांजा, वाईट सवयीबद्दल घृणा निर्माण होत आहे, दिवसेंदिवस माझं वजन कमी होत आहे किंवा दिवसेंदिवस माझं वजन वाढत आहे, दिवसेंदिवस माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य अधिक चांगलं होत आहे. अशा पद्धतीच्या आपणाला आवश्यक असतील त्या सूचना रोज सकाळीच जर दिल्या तर त्या अंतर्मनात जातील, त्याला आपल्या भावना लागतील आणि कृती होऊन आपल्याला आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी मदत होऊ शकेल. मित्रांनो, शक्यतोवर रिलॅक्सेशन प्रक्रियेनंतर ह्या सूचना जर अंतर्मनाला दिल्यात त्या अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे रिलॅक्सेशन कसं करायचं हे आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. परंतु साध्या सिंपल भाषेत आपल्याला कळेल अशा भाषेत अशा जरी सूचना रोज सकाळी दिल्या तरी त्या उत्तम प्रकारे आपल्याला मदत करतील. आणि आपल्याला माझं एक लेसन्स ऑफ लाईफ या नावाचं हिप्नोथेरपी ट्रेनिंग अँड काउन्सिलिंग सेंटर पुण्यामध्ये आहे. आपल्या काही व्यक्तिगत समस्या असतील तर त्याकरिता 9823900253 यावर संपर्क करता येईल. आपण दिलेली माहिती 100% गुप्त ठेवली जाईल एवढा विश्वास ठेवावा. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नवनाथ गायकवाड आपले आभार व्यक्त करतो.
आणि आपल्याला शुभेच्छा देतो. सुखी, आनंदी आणि प्रसन्न रहा. धन्यवाद.